Hello everyone, myself Romesh Suvarna. नमस्कार, माझं नाव निर्मिती रामदास तावडे. माझं नाव आदित्य उसगावकर. माझं नाव समीर देशपांडे आहे. BCA डिग्री कंप्लीट केली आहे सिंहगड कॉलेजमधून आणि सध्या मी सायबर सिक्युरिटीचा कोर्स करते NSG अकॅडमीमध्ये. मी कावेरी कॉलेजमधनं BCA करतोय, थर्ड इयरला आहे आणि EJPT आत्ता जस्ट मी क्रॅक केली. मी BCS कंप्लीट केलं आहे आणि आत्ता मी MCA सिंहगड कॉलेजमध्ये करतो आहे. रिसेंटली मी EGPT एक्झाम क्रॅक केली. तर तू आता EGPT एक्झाम क्रॅक केली आहे, तर तुला आता कसं वाटतं? चांगलं वाटतंय, पण मी EJPT क्रॅक करताना भीती होती थोडीशी, होते नाही होते, पण ती एकदा क्रॅक झाली, खूप आनंद आला, एकदम मस्त वाटतं. EGPT एक्झाम क्रॅक करून मला स्वतःवर खूप प्राऊड फील होतो आहे आणि कॉन्फिडन्स वाढला आहे की मी आता पुढे या फील्डमध्ये खूप पुढे ग्रोथ करू शकतो. EJPT क्रॅक करून तर फार मला आनंदच वाटतो आहे, कारण कॉन्फिडन्स आला आहे एक एक्झाम देऊन. बट एक फक्त एंट्री लेवल एक्झाम होतं, तर अजून मला स्किल्स डेव्हलप करण्याची गरज आहे का जॉबसाठी. तर कारण एवढे स्किल्स सफिशियंट नाही आहेत, तर अजून मला स्किल्स ॲडव्हान्स कराव्या लागतील आणि एक पुढं जाऊन एक मोठे लेवलचे एक्झाम द्यावं लागेल. आत्ता ह्या स्टेजला तर मला खूप मोटिवेटिंग आणि रिवॉर्डिंग वाटते बिकॉज सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये EGPT क्रॅक करणं म्हणजे EGPTसुद्धा क्रॅक करणं हे खूप डिफिकल्ट वाटायचं बिकॉज हे सर्टिफिकेशन जे आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला सायबर सिक्युरिटीमध्ये एंट्री लेवलसाठी जॉब परस्यू करायचा असेल तर. सो आत्ता मला तरी खूप मोटिवेटिंग आणि छान वाटतं. NSG अकॅडमीची तुला काय मदत झाली? मोस्टली पहिले फोटोग्राफी करत होतो, ते 1-2 वर्ष फोटोग्राफी केली, तर ते चाललं नाही काय. पण त्यानंतर मी मुकेश सरांशी बोललो, माझा YD झाला. YD नंतर मी सरांकडे होतो, 1 तासभर बोलत होतो सरांसोबत, मुकेश सरांसोबत की काय करायचं आता, फोटोग्राफी पण जमत नाही, काय जमत नाही. मग सर म्हणले की सायबर सिक्युरिटी कोर्स नवीन आला आहे त्यावेळेस होता चालू, तो ट्राय करत असतो. आणि मी आधी परस्यू केलेलं आहे एकदा, एक ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला, तेव्हा पण जमलं नव्हतं काय. पण आधीपासून थोडं माहिती होतं मला की सायबर सिक्युरिटी काय आहे, कसं असतं, ते थोडंसं माहिती होतं. त्यामुळं मला अंदाज होता की सायबर सिक्युरिटी काय आहे. मग मला असं वाटलं की ट्राय करूया आपण, आणि आलं ट्राय. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू द NSG अकॅडमी बिकॉज मी इथं आत्तापासूनच नाही, मी 3 वर्षापासून ह्या क्लासमध्ये आहे. आणि मग त्याच्यानंतर मला तर वेब डेव्हलपमेंटमध्ये एवढासा असा इंटरेस्ट नव्हता. मी मुकेश सरांसोबत बोलले आणि मुकेश सरांनी मला ॲडवाईस दिली की लाईक तू सायबर सिक्युरिटी ट्राय कर, जो आपल्या क्लासमध्ये रिसेंटली कोर्स चालू येतो. तर मग मी डेमो लेक्चर अटेंड केलं सायबर सिक्युरिटीचं. मला ते आवडलं बिकॉज मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता की सायबर सिक्युरिटी काय असतं, त्याची प्रोसेस काय असते, कसं होतं. तर त्यासाठी मला खूप मदत झाली मुकेश सरांची, सुरेश सरांची आणि आमचे जे सर आहेत सायबर सिक्युरिटीमधले त्यांची. तुला आता अकॅडमीमध्ये फक्त EGPT क्रॅक करण्यासाठीच ट्रेन केलं गेलं होतं का? EJPTसाठी ट्रेन नाही केलं असं नाही आहे, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींसाठी ट्रेन केलेलं गेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे ट्रेन केलं आहे की तुम्ही जॉबमध्ये कसं काम करू शकता आणि कसं चांगल्याप्रमाणे तिथं एन्व्हायरमेंट होऊ शकते तुमचं एक. नाही, EGPT पुरतं फक्त नाही बिकॉज आमच्या फील्डमध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे टेस्टिंगसाठी ज्या आम्हाला गरजेच्या आहेत, जसं की वेब ॲप्लिकेशन टेस्टिंग, अँड्रॉइड ॲप टेस्टिंग, वल्नरेबिलिटी असेसमेंट, अशा खूप टूल्स आहेत वेगवेगळे जे शिकायला भेटतात आणि जे आम्हाला सरांनी असं खूप सिम्पली वेनी समजून सांगितले सगळे टूल्स. म्हणजे आमच्या असं महत्त्वाचं असतं की कोणता टूल तुम्ही कोणत्या ह्यात यूज करणार आहे. कन्सेप्ट तुम्ही एकदा समजून घेतली की तुम्हाला आपोआप गोष्टी समजून जातात. ते आम्हाला सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आणि ओव्हरऑलच आमची ट्रेनिंग ओव्हरऑल सिक्युरिटी अबाउट अँड कंपनी ऑर ऑर्गनायझेशन जे आम्ही प्रोव्हाइड करतो ती आम्हाला शिकायला मिळते. NSG अकॅडमीमध्ये आता तर सायबर सिक्युरिटीचा कोर्स करत होतो. सरांनी फार
चांगलं शिकवलं वंश अग्रवाल सरांनी. त्यांच्यामुळं फार असं इझी वाटलं सायबर सिक्युरिटी. आणि कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी इंटर्नशिपला बसवलं आणि आम्ही इथं दररोज येऊन प्रॅक्टिस करत होतो. तर इथं म्हणजे घरी बसून तर अभ्यास तर होतच नव्हता, तर आम्ही दररोज इकडे आता तुझा पुढचा गोल काय आहे? माझं नेक्स्ट गोल आता याच फील्डमध्ये अजून मी स्किल्स डेव्हलप करू. सगळं म्हणजे जे इंडस्ट्रीला म्हणजे लागत आहेत स्किल्स ते सगळं डेव्हलप करून एक चांगली जॉब शोधू. आता जेव्हा मी कॉलेजमध्ये BSCची डिग्री करत होतो तर तेव्हा कोडिंगमध्ये मला फार असा इंटरेस्ट नाही वाटला. तर माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं की सायबर सिक्युरिटीचा कोर्स आला आहे नवीन मार्केटमध्ये आणि खूप जास्त स्कोप आहे. तर मी त्याच्यावर रिसर्च केलं आणि बघितलं की काय आहे सायबर सिक्युरिटी, कसे जॉब्स वगैरे आहेत. आणि मग त्याच्यामुळं माझा अजून इंटरेस्ट वाढला. तो माय नेक्स्ट गोल तर OSCP आहेच, म्हणजे यावर्षी तरी क्रॅक करायचंच आहे OSCP. तोच एक गोल आहे मानत. OSCPला जायचं आहे, पण पहिले 1-2 वर्ष जॉब करायचं, मग बघू. तुला ह्या फील्डमध्ये यावंसं का वाटलं? मला पहिल्यापासूनच सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे लाईक इथिकल हॅकिंग अँड पेनिट्रेशन टेस्टिंग जे आपण सायबर सिक्युरिटीमध्ये करतो. तर मला पहिल्यापासूनच की सिस्टीम कशा वर्क करतात, आपण सिस्टीम आणि नेटवर्क्समध्ये जे वल्नरबिलिटीज असतात ते कसे आयडेंटिफाय करतो आणि ते आपण कसे फिक्स करतो ॲज अ रिअल पेनिट्रेशन टेस्टर. आणि ह्या फील्डमध्ये तुम्हाला स्वतः एक इथिकल हॅकरच्या थिंकिंगने विचार करावा लागतो की लाईक तुम्ही कशी थिंकिंग करून कसं हॅक कराल आणि ॲज अ पेनिट्रेशन टेस्टर तुम्ही कसं ते फिक्स्ड कराल किंवा तुमचं ऑर्गनायझेशन आणि कंपनीचा डाटा किंवा काही तुमचं जे असन सेक्युरिटी ऑर्गनायझेशनची ती कशी तुम्ही ठेवसाल ह्याचा विचार आपण या सगळ्यात करतो. नाही, EJPT तर जस्ट असं हे एंट्री लेवलच होतं. पुढं अजून खूप सारे म्हणजे शिकायचे आहेत. वेब सिक्युरिटी, अँड्रॉईड, AD वगैरे. तर ते पण पुढे शिकायचं आहे आणि पुढं जाऊन एक ह्याच्याहून मोठी एक्झाम म्हणजे OSCP क्रॅक करणं हा एक गोल, तो एक शेवटचा गोल आहे आमचा. वाटलं की ह्या फील्डमध्ये आपण काहीतरी पुढं जाऊन करू शकतो. आता सध्या तू काय करतेस? हो, आता सध्याला मी सायबर सिक्युरिटीमध्येच इंटर्नशिप करते विजिलन्स कंपनीमध्ये. सो ग्रेट एक्सपिरियन्स.